विद्याधर पवार हे गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी रुजू झालेले आहेत ते अधिकारी। त्यांना इकडचं काहीच माहीत नाही आहे। त्यांनी माहिती मागितली का इकडचे बांधकाम विभागातील जे इंजिनियर आहेत ते दिशाभूल करतात, खोटी माहिती देतात आणि त्यांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करतायत। हेच आम्हाला त्यांच्या समोर आणायचं होतं। पण याच्या अगोदर जे मुख्य कार्यकारी अधिकारी होते जे सुब्रत पाल यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे। आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र। मी नौशाद शेख। आज पुणे येथील कंटोन्मेंटच्या या बोर्डाच्या परिसरामध्ये जे आंदोलनकर्ते या ठिकाणी आपल्या प्रमुख मागण्या घेऊन आंदोलन करत आहात। काय मागण्या होत्या आणि या ठिकाणी चाललेल्या भ्रष्ट कारभारावर काय सांगाल? आपल्याला सांगू इच्छितो की पुणे कॅन्टोन्मेंटच्या काही ठिकाणी ज्या बांधकामाला परवानगी देण्यात आलेल्या आहेत ते कायद्याच्या पलीकडे देण्यात आलेले आहेत। कायद्यामध्ये प्लॅन एका ठिकाणी आणि परवानगी दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे एकदा कुठंतरी प्लॅन हा कॅन्टोन्मेंटच्या कायद्याच्या अंतर्गत पास करण्यात येतो आणि पुढे जाऊन ते बांधकाम बेकायदेशीर होतं। हे होत असताना आम्ही याची सगळी माहिती संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय सन्माननीय विद्याधर पवार यांच्या निदर्शन आणून दिलेले आहेत। त्यांनी त्याच्यावर कारवाई नाही केल्यामुळं आजचा हा ठिय्या आंदोलनाचा माझा निर्णय होता, परंतु ते आज उपस्थित नसल्या कारणामुळे हा आंदोलन मी पुन्हा सोमवारी सुरू करणार आहे आणि जोपर्यंत याचा निर्णय होणार नाही तोपर्यंत हा आंदोलन चालू राहील, ही अशी मी माहिती आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानोडी यांना देणार आहे। भरपूर आहे। कंटोन्मेंट बोर्ड स्थापन झाल्यापासून ते आज तागायत आपण या ठिकाणी विविध मुद्दे घेऊन विविध मागण्या घेऊन येता। या ठिकाणचे पहिलेचे CEO पाल हे होते, आत्ताचे विद्याधर पवार म्हणून आहेत। या दोघांच्या कामामध्ये काय तफावत आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याने या ठिकाणी नागरिकांच्या काम केलेले आहेत आणि कोणत्या अधिकाऱ्याने भ्रष्ट केलेलं आहे? विद्याधर पवार हे गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी रुजू झालेले आहेत ते अधिकारी। त्यांना इकडचं काहीच माहीत नाही आहे। त्यांनी माहिती मागितली का इकडचे बांधकाम विभागातील जे इंजिनियर आहेत ते दिशाभूल करतात, खोटी माहिती देतात आणि त्यांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करतायत। हेच आम्हाला त्यांच्या समोर आणायचं होतं। पण याच्या अगोदर जे मुख्य कार्यकारी अधिकारी होते जे सुब्रत पाल यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत। मग ते कॅन्टोन्मेंट बोर्डात झालेले आहे, फायर ब्रिगेडमध्ये झालेले आहे, कामगारांमध्ये झालेला आहे, अशा अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झालेले आणि याच्या अगोदरसुद्धा ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणीसुद्धा त्यांची CBI चौकशी चालू आहे। हे चालू असतानासुद्धा मला हे वाटतं की सरकारसुद्धा कसं दुर्लक्ष करतं की अशा अधिकाऱ्यांनी परत पुन्हा वरच्या पदावर त्यांना नेमणूक करतात आणि त्यांचं वर पद त्यांना पुन्हा दिलं जातं। ह्याचं मला दुःख आहे। आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहे। जनतेच्या हितासाठी, नागरिकाच्या हितासाठी या ठिकाणी कंटोन्मेंट बोर्ड स्थापन झाल्यापासून ते आज तागायत विविध अधिकारी यामध्ये सेवा दिलेले आहेत। पण त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये हे पाल आणि पवार यांचा कार्यकाळ अतिशय दुर्दैवी आणि भ्रष्ट कार्यकाळ या ठिकाणी दिसतोय। शासनाने या ठिकाणी पढो लिखो आगे बढ़ो या उपक्रमांतर्गत शाळेची स्थापना केली, पण शाळेची पण या ठिकाणी या कंटोन्मेंट बोर्डाच्या परिसरामध्ये विल्हेवाट लागली। यावरती आपण काय सांगणार? हा साहेब, ज्या कॅन्टोन्मेंटमध्ये शाळा आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये ह्या शाळा इंग्रजी शाळा स्थापन केल्या की गरीब पाणी लावासे या ठिकाणी आमचे पुढचे आंदोलनकर्ते आहेत, त्यांच्यासोबत त्यांचीही प्रमुख मागणी घेऊन त्यांनी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभाग त्यांचा नोंदवलेला आहे। 1978ची यांची प्रमुख मागणी असताना आजपर्यंत ती मागणी प्रलंबित आहे। यांना 1000 वेळेस या कार्यालयामध्ये चक्र मारायला लावतात। अल्पसंख्याक समाजामधील हे तरुण आहेत। यांचं म्हणणं या ठिकाणी सतर्क महाराष्ट्राच्या माध्यमातून प्रशासनाला व आता या ठिकाणी
जे विराजमान सी ओ आहेत यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे. काय म्हणणं आहे, काय मागणी आहे आणि आपल्याला जो त्रास होतो आहे यामध्ये आपण शासनाला व सी ओना काय सांगणार? ये आता आपल्या कॅम्पामध्ये 1475 ये प्रॉपर्टी है, हमारे नाना की है. ये नाना की प्रॉपर्टी में हमारी मम्मी लोग का भी, हमारे मौसी लोग का भी सबका हक है. पर कैंटोनमेंट को हमारे मामा लोग ने फंसा है कि हमको कोई भय नहीं है, हमको कोई भय नहीं है, ऐसा बोल के कैंटोनमेंट को फंसा कर जीआर पर उनका नाम लगा दिया और बहनों का नाम नहीं लगाया है. दूसरा 1973 में ये भूमि लेखन को इन लोग ने, मेरे नाना ने लिख के दिए कि मेरे को 3 बेटियाँ है और इन लोग कैंटोनमेंट को बताते हैं कि मेरे को, हमको बहना ही नहीं है. तो कैंटोनमेंट को ये फंसाना हुआ. फिर कैंटोनमेंट में हमारे ऑब्जेक्शन था, इन लोग ने बांधकाम चालू कर लिया जो इलीगल था, उनको उन लोग ने सील किए. सील करने के बाद कैंटोनमेंट के जो सीओ थे सुब्रपाल, उन लोग ने वो सील किए और उन्होंने ही खोले. किस बेस पे खोले, कौन से एक्ट में खोले, वो तो हमको पता भी नहीं चला. हम जब पूछने जा रहे आरटीआई में डाल रहे तो बोले जीआर पे. काय मागणी आहे तुमची? हमारा जो हक है हमको वो मिलना चाहिए. या ठिकाणी पहा, आंदोलनकर्ते आहेत आणि यांची मागणी येथील कंटोन्मेंट बोर्डचे सी ओ पवार हे जे आहेत यांचं म्हणणं जे आहे 1978 पासून ते 73 मध्ये जो या ठिकाणी अधिकाऱ्यांनी यांच्यासोबत एक वेगळ्या पद्धतीचा खेळ केलेला आहे. हा पारंपरिक विषय आहे. पारंपरिक विषयामध्ये न्यायाचा जो हक्काचा जो काम आहे, यांना न्याय हक्क मिळावा अशी प्रमुख मागणी आहे. तर आपण जे सांगत होता की या ठिकाणी आलेले नवीन सी ओ हे 1.5 महिन्यापूर्वी या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आणि पूर्वीचे सी ओ यांच्या कार्यकाळामध्ये आणि बांधकामामध्ये जे अनेक भ्रष्ट कर्मचारी आहेत आणि या ठिकाणी नागरिकाच्या कामाला जुमानत नाहीत. तर या नागरिकांच्याबद्दल काय करायचं आणि कोणत्या पुरावे अंतर्गत तुम्ही आंदोलनाला या ठिकाणी उभारलेले आहात? ज्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम झालेले आहेत, मी माहितीच्या अधिकाराखाली यांच्याकडून ज्या माहिती मागितल्या त्या माहितीच्या अधिकाराखाली जे चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत साबळे यांनी मला खोटी माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे मी त्यांना परत उत्तर दिलं की या बांधकामामध्ये कुठं कुठं फ्रॉड आहे, कुठं कुठं पार्किंग दाखवली आहे, कुठं कुठं काय झालेलं आहे हे सगळं त्यांना दाखवलं. पण त्यांनी त्याच्यावर दखल घेतली नाही. आणि हे जे सी ओ आहेत ह्यांना यातलं काहीच माहीत नाही आहे. कारण का की ते चौकशीच करत नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यांनी करून गेलेलं आहे ते सी ओ दिल्लीला आहेत आणि त्याच्यामुळे मला पुढं त्रास होईल, म्हणून तुम्ही त्यांच्या विरुद्ध काय तुम्हाला करायचं असेल ते करा, मला यातलं काहीच माहीत नाही आहे. परंतु असं होऊन चालत नाही. कारण यांच्या एकंदरीत मुद्द्याचा आंदोलनाचा मुद्दा व त्यांच्या अंतर्गत नागरिकांची रखडलेली कामं याचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर जी माहिती उपलब्ध होते की पहिलेचे सी ओ पाल यांनी अनेक कामामध्ये भ्रष्टता या ठिकाणी सिद्ध त्यांचं होत आहे आणि त्यांच्यावर CID इन्क्वायरी, CBI इन्क्वायरी होत आहे. असे इन्क्वायरी शासनाच्या असताना त्यांना पण पदोन्नती कसे होते आणि आत्ता आलेले सी ओ मागील कार्याबद्दल त्यांना विचारले असता आणि समोरील जे कार्यकाळ आहे याच्यावर आपण काय करणार असे या नागरिक, स्थानिक व काही नेतेगण समस्या घेऊन आले असतात. त्यांना बगल देण्याचं काम हे सी ओ पवार करत आहेत. तर आमच्या या सतर्क महाराष्ट्राच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत. संबंधित अधिकारी व संबंधित प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन सर्व कामे मार्गी काढावे. मी नौशाद शेख, आपण पाहता सतर्क महाराष्ट्र, पुणे. डायरेक्टरकडे याच्या पूर्वापासून त्याचा निर्णय होत नाही. पुणे कॅन्टोन्मेंट बँकेला दिलेली जी जागा भाडे तत्वावर आली आहे त्याचा भाडेकर कमी प्रमाणात आकारण्यात येत आहे. अशा विविध मागण्यावर आज या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. तो निर्णय याकरता रद्द झाला की पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय विद्याधर पवार साहेब हे आज या ठिकाणी उपस्थित नाहीये. मी या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचा अभिनंदन करतो की त्यांनी मला योग्य निर्णय दिला आणि आंदोलनासाठी परवानगी दिली. आंदोलन जो होता तो जनतेच्या हिताचा होता, कामगारांच्या हिताचा होता. वेळेवर कामगारांना पगार मिळत नाही, कर्मचारी मनमानी कारभार करतात
अशा विविध मागण्यावर माझा हा आंदोलन होता आणि आंदोलन हा यशस्वी होणार आहे हे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय विद्याधर पवार यांना माहित होतं, कारण ते आता जवळजवळ महिना दीड 2 महिन्यापूर्वी ते रुजू झालेले आहेत या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून. मी विद्याधर पवार साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी खरं म्हणजे त्यांच्याबद्दल सुद्धा मला बोलता येणार नाही, कारण विद्याधर पवार यांच्या कारकिर्दीमध्ये असा कुठलाच भ्रष्टाचार झालेला नाहीये. भ्रष्टाचार जो झालेला आहे तो सुब्रत पाल हे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कारकिर्दीत झालेला आहे. परंतु आज त्या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विद्याधर पवार साहेब ही त्यांच्या जागी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी निवेदन दिलेलं आहे. गेल्या 28 तारखेला त्यांना निवेदन दिला होता मी की साहेब अशा प्रकारे जे बांधकाम विभागातील कर्मचारी आहेत त्यांच्या बेकायदेशीर कामाबाबत त्यांना मी माहिती दिलेली होती. त्यांनी ज्या परवानगी दिलेल्या आहेत त्या परवानगी कितपत योग्य आहेत, पुणे कॅन्टोन्मेंट हिताच्या आहेत का, पुणे कॅन्टोन्मेंट बद्दल त्याच्यामध्ये झालेलं नुकसान याच्या बाबतीत आहे, अशी मी त्यांना सगळी माहिती दिलेली होती. परंतु विद्याधर पवार साहेब यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे आंदोलनाचा पर्याय मला शोधावा लागला. पण हा आंदोलन असा थांबणार नाही. जर बांधकाम विभागाच्या लोकांना वाटत असेल की आज विद्याधर पवार उपस्थित नाही झाले तर मी सोमवारी सोडणार नाही, सोमवारी नाही झाले तर मंगळवारी सोडणार नाही आणि मंगळवारी झाले तरी बुधवारी सोडणार नाही. विद्याधर पवार, तुम्हाला सगळी इतिहास मालूम हो चुका है आपको कि आपके कामगारों ने क्या क्या गलती की है और आपके कामगारों ने कितना भ्रष्ट कारभार किया है ये आप जानते हो. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले नाहीये. हरकत नाही, मी पुन्हा आंदोलन करणार. याच्या नंतरचं आंदोलन मी पोलिसांशी या विषयावर चर्चा करून आणि नंतर ठरवणार. कारण पोलीस सहकार्य करतायत त्याचं मी अभिनंदन करतो. डीसीपी साहेबांनी सहकार्य केलं त्याचं अभिनंदन करतो. मी हाच निवेदन सन्माननीय आदरणीय पोलीस आयुक्त साहेब यांना सुद्धा दिला होता. त्यांनी माझ्या या निवेदनाची दखल घेतली आणि लष्कर पोलीस स्टेशन या ठिकाणी योग्य त्या कारवाईसाठी पाठवलं. तिकडनं सुद्धा मला पत्र प्राप्त झालं आहे की आम्ही याची चौकशी संपूर्ण करत आहोत आणि ती चौकशी योग्य प्रकारे होईल मला हा विश्वास आहे. कारण एका ठिकाणी बांधकामाची परवानगी मागितलं जुना प्लॅन मागतायत आणि दुसऱ्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम चालू आहे त्याला कंपाऊंडिंग केलं जातं. कॅन्टोन्मेंट बोर्डाचा जवळजवळ 35 ते 40 लाख रुपयाचा नुकसान करण्यात आलेलं आहे आणि याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. मी ती सगळी ठेवलेली आहे. मी कुठल्याही आंदोलन या माहितीच्या किंवा पुराव्याशिवाय करत नाही. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत कसं नुकसान झालेलं आहे कसं काय झालेलं आहे. मी बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो, आपण ऐकत असाल की तुम्हाला वाटत असेल की काय होणार नाही, कुछ नहीं होता, मैं करके बताता, मैं वो व्यक्ति हूं, मैंने आर.जे. शर्मा ब्रिगेडियर जैसे का भी पीछा पकड़ा था तो उसको भी छोड़ा नहीं मैंने, तो आप लोग को भी छोड़ूंगा नहीं, इतना आप ख्याल रखना. आप मुझे भी नहीं जानते हो कि मैं भी कितना शनि हूं. शनि जब एखादे के पीछे लगा तो मैं छोटा शनि बोल के लगता हूं. म्हणून मी माझ्या सगळ्या आलेल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपली ताकद जर आपण माझ्या पाठीमागे उभे केले तर मला 100% मी आज मला यशस्वी करून दाखवल, ह्याच्यात काय शंका नाही. म्हणून आपला पुढचं आंदोलन आपण सोमवारी 11:30 वाजता पुन्हा करूया आणि त्याची मी प्रत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी असलेले त्यांचे सर्व अधिकारी यांना देतो व कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांना सुद्धा देतो
की मी सोमवारी 11:30 वाजता पुन्हा या ठिकाणी जोपर्यंत या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली जात नाही, चौकशी होत नाही, तोपर्यंत हा आंदोलन चालू राहणार आणि थांबणार नाही. याला काही करावं लागलं तरी चालेल, पण हा अधिकाऱ्यांचा मी घरी गेल्याशिवाय, घरी घातल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलून मी या ठिकाणी 2 शब्द समाप्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.